आमचे मार्गदर्शक आणि गेल्या क्रममध्ये त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. ते आदरणीय वित्त आणि बांधकाम सभापती साखळीकर साहेब, त्याचप्रमाणे समाज कल्याण सभापती, त्याचप्रमाणे महिला बाल कल्याण सभापती, उपस्थित सर्व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे सर्व सन्माननीय सदस्य, उपस्थित सर्व पत्रकार मित्र आणि सर्व अधिकारी वर्ग, खरोखर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या या निवडणुकीमध्ये आदरणीय कोकणचे भाग्यविधाते, महायुतीचे आमचे शिल्पकार आदरणीय राणेसाहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुदेशी राणेसाहेब, आमच्या सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आदरणीय दीपकभाई केसरकर, त्याचप्रमाणे त्यांच्या राजकीय नेतृत्वाखाली आमचा उदय झाला आणि पूर्ण सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीपर्यंत आमचं नावलौकिक झाला. ते आमचे मार्गदर्शक आदरणीय निलेशजी राणेसाहेब आणि उपस्थित सर्व आज खरोखर तुम्ही सर्व सदस्यांनी, जिल्हा परिषदच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी आज आमच्यावर विश्वास ठेवला आणि आज आमची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि खरोखर आता साखळीकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदची आपली जी परंपरा आहे, जे इतर जिल्ह्यामध्ये आपण बघतो, गेल्या काही दिवसापूर्वीची साताऱ्याची घटना होती किंवा अन्य जे आपण वाचतो, आणि त्यामध्ये त्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्हा खरोखर एक चांगले बिनविरोध निवड अध्यक्षपदाची झाली आणि त्यानंतर आज विषय समिती सभापती पदांची सुद्धा बिनविरोध झाली. यासाठी खरोखर तुमचे सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानायला पाहिजे. सर्वांनी या पुढच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी एकत्र मिळून अधिकारी वर्गांचं सहकार्य आणि या जिल्हा परिषदमध्ये बरेच वर्ष काम केलेले जसे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, त्या सर्वांचं सहकार्य घेऊन आम्ही निश्चितच या ठिकाणी काम करणार. तसेच 2017 ते 2018-19 या कालावधीमध्ये सुद्धा आदरणीय राणेसाहेबांच्या माध्यमातून ज्यावेळी मला जिल्हा परिषदेमध्ये संधी मिळालेली आणि त्यावेळी शिक्षण आणि आरोग्य खातं हे पहिल्यांदाच एक कमी वयाच्या सभापती पदमध्ये जिल्हा परिषदेमध्ये बसण्याचा मान त्यावेळी मला मिळाला आणि आज खरोखर पुन्हा एकदा शिक्षण आणि आरोग्य सभापतीची पदाची संधी आमच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्या ठिकाणी मला दिली. खरोखर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करताना खूप समाधान त्यावेळी पण वाटलं आणि त्यावेळी पण सर्वांनी चांगलं सहकार्य केलं आणि या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा तुमचं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. जे जिल्हा परिषदचे ज्या शाळा आहेत किंवा आरोग्याची यंत्रणा आहे, ही सर्व सक्षम करण्यासाठी, त्यांना वेगळा नावलौकिक करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करणार आणि आजच्या या निवडीला तुम्ही सर्वांनी मला साथ दिला, सर्व नेत्यांनी, महावरिष्ठ नेत्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.